आज जुन्नर तालुक्याचा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय आहे। गोरगरीब जनता आमदार झालेली आहे। शरद सोने आमदार नाही, पण गोरगरीब जनता आमदार झालेली आहे। गोरगरीब जनतेने दाखवून दिलेला आहे की आपला माणूस गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र सेवा करतो। दशक्रिया मैत्री कोणाचेही कार्य रात्रंदिवस पळत असतो, ते जनतेने दाखवून दिलेलं आहे। तालुक्यामध्ये रिक्षा सुसाट चालली आहे, काय भावना आहे? भाऊ, सर्वसामान्य जनतेनेच जो जनाशीर्वाद मिळाला आहे दादांना, कुटुंबाचा घटक किंवा प्रत्येकाच्या सुखदुःखात उभा राहणारा माणूस सर्वसामान्य जनतेचा आमदार झाला आहे। कोणताही नेता सोबत असो नसो, पण दादांनी जे काही प्रेम मिळवले, अपक्ष जुन्नर तालुक्यात निवडून येणं एवढी सोपी बात नाही, परंतु तो विजय जनतेने स्वतः म्हणून मिळवला आहे आणि आज प्रत्येक तालुक्यातला जो नागरिक आहे तो आमदार झाला आहे। खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले, कसा प्रचार झाला आणि काय साहेब, प्रचारात आरोप प्रत्यारोप हे त्यांचं काम आहे, परंतु जनतेने जे मतरूपी आशीर्वाद दिले त्यातून ते उत्तर मिळालेलं आहे की जनतेचा काही वेळ किंवा सुखदुःखातला साथीदार कोण आहे, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप मायने राहत नाही। दादांनी चप्पल घातली नाही आहे प्रचारामध्ये, काय अवस्था आहे ती, कधी त्यांचं संकल्प पूर्ण होणार आहे, कधी ते पहा, प्रत्येकाचं मनोरथ असतं, त्यांनी अशी बाळगलेलं स्वप्न आणि त्यासाठी केलेला हट्टवादच म्हणावं लागेल। जसं श्री हट्ट बाल हट्ट, तसा हा दादांचा हट्ट की माझ्या जनतेसाठी मी लढतोय, तर जनता माझा न्याय नक्की करेल। काय म्हटलं? काम अतिशय उत्तम चालेल, जनतेला विश्वासात घेऊन चालेल। प्रत्येक विभागाचा, प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी दादा कटिबद्ध आहे। आम्ही सगळे सोबत आहोत आणि नक्कीच यावेळेस दादांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळेल आणि जुन्नर तालुक्याला न्याय मिळेल। जुन्नरच्या जनतेचे खूप खूप धन्यवाद। गलिच्छ राजकारण नाकारलं आणि विकासाचं राजकारण त्यांनी मान्य केलं, त्याच्याबद्दल जुन्नरच्या मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही टाकलेला विश्वास शरददादा 100% सार्थ पुढे घेऊन जातील आणि पर्यटनाच्या दृष्टीने तालुका हा 288 पैकी सगळ्यात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील, एवढी अपेक्षा आम्हाला आहे। कसा विजय झाला आणि काय विजयाचं गुपित असेल? सर, जनतेला माहिती आहे कामाचा माणूस आहे, सगळ्यांच्या सुखदुःखात आहे। तुम्ही दिसपिंडे आमदार म्हणून त्यांना हिनवलं, पण ते लोकांच्या सुखदुःखात जात होते, लग्नात जात होते, मदती करत होते, हे जुन्नरच्या जनतेला माहीत होतं। त्याच्यामुळे जुन्नरच्या जनतेने पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं, कोणी काही बोललं तर शरददादा सोनवणेंना पक्ष बघायचा नाही, काय बघायचं नाही, विधानसभेत पाठवायचं आणि ती जुन्नरकरांनी किमया केली। जुन्नरकरच सगळं वेगळं करू शकतात हे दाखवून दिलं। कसं काम होईल आणि दादांनी वेळोवेळी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी व्हिजनच मांडलेलं आहे। 5,000 कोटीचा जो पर्यटनाचा आराखडा आहे त्याच्यावर दादा ऑलरेडी काम करत आहेत, तोच घेऊन ते पुढे जाणार आहेत। अनेक बौद्ध लेण्या तालुक्यात आहेत, अष्टविनायकाची 2 मंदिरं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा ते बनवत आहेत, शिवनेरी किल्ला आहे, नाणेघाट आहे, भरपूर काही आहे। कोकणचा आपला जो घाट आहे सह्याद्रीचा, सर्व काही आहे, त्याच्यावर दादा ऑलरेडी काम करत आहेत। 5,000 कोटीचा आराखडा तयार करून लवकरच मुख्यमंत्री साहेबांना भेटतील आणि त्या दृष्टीने तालुका पुढे जाईल।